दे इकडं रे नाही मला हो तिकडे तोंड होतं पोरांना लगेच चालू करून पळालं बाहेर. नमस्कार सगळ्यांना, लहान मोठ्याशी नमस्कार. दवाखान्याला मला जायचं होतं तर काय पैसे नाही म्हणून बसले. त्या होमिओपॅथीचा दवाखाना करायला 2000 रुपये लागतात बघा. आणि ते लांब आहे, तिकडे दवाखाना लांब आहे. चालायचं म्हणलं ना तर 1 तासभर लागतंय. 1 तासभर लागते चालायचं म्हणलं तर. आणि रिक्षाने म्हणलं ना तर अर्ध्या तासात जाणं येणं होतंय. परत तिथं लय नंबर असते. मोठा दवाखाना आहे असा. दवाखाना मोठा आहे म्हणजे तिथं सगळे मोठे मोठे लोक येतात. आमच्यासारखे नाहीत येत. अरे आता मला जीव प्यारा आहे ना, माझा जीव मला लय प्यारा आहे. माझा जीव लय प्यारा आहे म्हणून मोठा दवाखाना करते. पैसे नसले तर ह्याच्याकडून घे त्याच्याकडून घे तरी ते दवाखाना करते महागाचा. सगळ्याला वाटतंय एवढा महागाचा दवाखाना करते या म्हणते. पिन लावते बांगडीला. हे बघा पिन, मला सारखी पिन लागते नाही ते साडीला लावायला म्हणून मी लावून ठेवते. म्हणून मी मोठा दवाखाना करते बघा. जीव माझा मला लय प्यारा आहे. माझा जीव लय मला प्यारा आहे म्हणून मी मोठा दवाखाना करते. पैसे नसले तर इकडून घे तिकडून घे इकडून घे तिकडून घे मग त्यांना देते 8-15 दिवसांनी. आणि मी देते म्हणून सिनी मला देतात ना पैसे. मी देते ना म्हणून मला पैसे देते. तर मी नसतं दिलं तर थोडे पैसे दिले असते मला. कोणी नसते दिले. मला कोणाचे पैसे घेतलं ना असं वाटते कधी द्यावा आणि कधी नाही. मला झोपच येत नाही. जेव्हा पैसे देईन ना तेव्हाच मला झोप येते. आता मी म्हणलं ना 4 दिवसात देईन, 4ही दिवस मी यादच करते. मग विसरून जाईन का असं होते मला. म्हणून मी रोज याद करते झोपाच्या टायमाला. तिथं खुर्ची आहे ना, मोबाईल ठेवते ठेवला. आता अशी सरून बसते जरा. तरी बघा टेकन ठेवायला अशी. अहो काय कमजोरी आली हो मला. ते नाही का असं बसा वाटायला नुसतं. असं नाही का उभा बी राहा वाटा ना आणि बसलं ना असं टेकन ठेवून बसा वाटायले. म्हणून मला असं करून मी बस वाटत नाही बघा. असं बसा वाटायले. ते हात लगेच गळून जातात ना माझे, लगेच गळून जातात म्हणून. तर मग आता आज तर नाही जाणार मी दवाखान्याला. तिकडं होमिओपॅथीच्या मी 4 दिवसांनी जाईन होमिओपॅथीच्या दवाखान्याला. तिथं गावलंय आता बरं. एवढे मोठे डॉक्टर येतं, एवढे शिकलेले सवरलेले आणि आपल्यालाच काय म्हणून विचारते. तर मला आपल्याला विचारलं मला लय राग येत आहे. तुम्ही एवढं मोठे मोठे शिक्षण केले तर आम्हाला विचारतात. माणसाचा चेहरा बघूनच ओळखायला पाहिजे की ह्याला काय तकलीफ आहे, ह्याला काय प्रॉब्लेम आहे बिमारीचा, हे का नाही बरं, काय ह्यांचं दुखतंय त्यांना वाटायला पाहिजे का नाही. आपल्याकडूनच विचारतात ना. मला लय राग येते अहो. त्या कधी पण जाते ना माझं त्यांचं किरकिरच होती या. मी एक तर मला कुणाला वाईट कुणाला बोलू वाटत नाही. माझं म्हणणं काय आहे, तुम्ही एवढा पैसा टाकून शिकलात आणि तुम्ही आम्हाला काय होतंय तेच विचारताय. तुम्ही मनाने ओळखा ना काय होतंय बाई, ह्या पैशांना काय होतंय. आम्हाला काय म्हणून विचारताय तुम्ही.
त्याच्यावरून वरूनच भांडणं होते आमचं, नाही का? भांडणं होत नाही, परत ते म्हणतात अहो ताई तसं नाही आहे, आम्हाला विचारावं लागतंय. म्हणलं मग तुम्ही शिक्षण केलं ना हो सर एवढं मोठं, आम्हाला कशाला विचारताय? तुम्ही आपलं आमचा चेहरा बघून तुम्ही आम्हाला ओळखा ना, आम्हाला काय होतं या मेन, आमचं काय दुखतंय. आता आम्ही म्हणलं, आता आम्ही तुम्हाला उगाचच म्हणलं माझं पोट दुखतंय, मग तुम्ही काहीच नाही बघणार, आम्हाला पोटावरचं औषध देणार आणि ते आम्ही औषध खायचं. मग ते बाबा तुम्ही शिकलेले आहेत का हुकलेला, शिकलेले आहेत का हुकलेले आहेत, ते असं म्हणतात मला. मग ते मला काय बी म्हणते तर मग आता काय, आता आपण सांगतो ते आपल्याला औषध पाणी देते. तर म्हणलं काय मग तुम्ही डॉक्टर येतो, आम्ही तर बरे आणणारे अनपड. आमचं पोट दुखायला लागलं तर आम्ही हळदीचं दूध पितो, आमचं पाय दुखायला लागले तर आम्ही गरम पाण्याने असं तेल लावून आम्ही असं मालिश करतो. मग आम्ही तर बरे तुमच्यापेक्षा आणणारी. आता आमचं आता बघा, मी किती दिवस झालं त्या दवाखान्याला गुडघ्यासाठी जात होते ना, ते पाय आणि हे गुडघे ह्याच्यासाठी जात होते ना, तर किती दवाखाना केला हो. एवढा आता करून खाणाऱ्या माणसाने 10,000 रुपये दवाखान्याला घालवायचं. अहो मी 20,000 रुपये घालवले हो दवाखान्याला या गुडघ्यासाठी, या गुडघ्यासाठी, या पायासाठी. तर काहीच मला फरक नाही, काहीच फरक नाही. हे बघा 100 रुपयाची का 120ची बाटली ते आमच्या सोनबाईनं आणून दिली होती. बघा रोज आहे बघा, हे बघा इथून ते इथपर्यंत, इथून इथपर्यंत बघा, ही कुळंबी बघा, इथून इथपर्यंत घेऊन इथून इथपर्यंत. अशी मी ते तेल लावून मी पहिलं माझ्या सून करायची अशी ढेकरीत बघा. पहिले माझी सूनबाई तेल लावून मला 2-4 दिवसाला माझे हे गुडघ्यापासून असे तळपायापर्यंत माझी सूनबाई करत होती. कधी ती बी करायची, कधी ही बी करायची, जास्त करून ती दुसरी करायची. तर हे बघा थोडा नव्हता फरक पडे. आता मी स्वतः, आता कोणाला सांगायचं, कोणी करत नाही, कोणी करत नाही. आता तेल तर आणलं, त्या तेलाने बघा मी असं एवढं तेल घेते वाटीमध्ये, जरा गरम करते आणि बघा इथून हे बघा ह्या तळपायापर्यंत, तळपायापर्यंत थोडी मग 5 मिनिटं करते मी, 5 मिनिटं. आणि हे बघा, हे बघा इथून ते बघा इथपर्यंत, इथपर्यंत, इथून इथपर्यंत अशी मालिश करते बघा ते तेलाने. कोणत्या? राईच्या तेलाने. तुम्ही करून बघा. दवाखान्याला मी हे बघा 20,000 रुपये घालून माझं काय नाही झालं, तर माझं या मालिशमुळं माझ्या हातानेच मी करायली. नाही तुम्ही तर हे बघा मोठे लोक असतात, तुम्ही तर दुसऱ्याकडून 200-300 रुपये घेऊन करून घेणार तुम्ही, हे का नाही? आता आम्ही तर कुठून करणार? आम्ही तर आमचं घरचंच आमचं चालत नाही, तर आम्ही आमच्या अंगावर थोडे आम्ही पैसे घालवणार. 100-125 रुपये तेलाला घालवले, तेच माझ्यासाठी लई आहे. मी तर ते पण सांगायचे नाही पोरीला, बाई नको 100-150 रुपये 100 रुपये कशाला, 120 रुपये कशाला उगाच घालवते बाई, मी आपलं कोणतं बी तेल लावून आपलं असं मालिश करून, मी असं म्हणायचे. मी सांगत नव्हते. किती दिवस झालं तिने, किती दिवसातून ती बॉटल आणली आहे पोरीनं माझ्या सुनाने. तर बघा आता ते केले मी चालू 1 महिना झाले, तर हे बघा एवढा फरक पडलाय ना, तुम्हाला काय सांगू बहिणींना. लय फरक पडलाय माझ्या ह्या हात, म्हणजे लय हात बी असंच हात बी, असंच हात बी आणि पाय बी नुसता उठता बसताना. तुम्हाला तर तुम्ही तर बघतात माझे किती मी ओरडते उठता बसताना. बसल्यानं दुखायला लागले, तुम्ही तर बघतात माझे हे गुडघे पाय आणि मला उठायला बसायला येत नाही. तरी आज 15 आता वरी आले ना, त्याच्या आधीच 5-6 दिवसांनी खाली पण करत होते मी. आता बघ 15 दिवसामध्ये थोडं मला उठता बसताना म्हणजे बसा यायले उठा यायले जरा, आणि हात बी थोडं असं थोडासा व्हायला असा.
आता हे 10-12 दिवस म्हणजे 2-4 दिवसात बरं वाटायले. म्हणून म्हणते मी पण तेलाची मालिश न गरम करून तेल राईचं तेल बहिणी हो भावाई हो राईचं तेल एवढं गरम करायचं. आणि हे बघा तुमच्यात कुणी असलं तर त्यांना सांगा तुम्ही गरम करायचं आणि ही अशी तळपायापर्यंत मालिश करायची. ही अशी तळपायापर्यंत मालिश करायची. बघा हिथून ते हितपर्यंत मालिश करायची. हिथून तर हितपर्यंत मालिश करायची. मग बघा तुम्ही 1 महिन्यामध्ये 2ऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला फरकच पडला पाहिजे. तुम्ही मला कमेंट करून सांगा हां ताई फरक पडलाय आम्हाला म्हणून. खरंच. आणि या बघा 20-25 हजार घालून पाय सुजायचे पण लई ती सुजन पण कमी झाली बघा जराशी. आणि थोडं उठाय बसायला पण यायला लागले. मी करून बघितलंय तुम्ही पण करून बघा. हे बघा दुःख सगळ्यांनी वाटून घ्यावं लागते. दुःख सगळ्यांनी वाटून घ्यावं लागते. म्हणून मी सांगायले तुम्हाला माफ करा. मी तुमचा वेळ लय घेतला. मी लय उशीर झाले. येडो करायला लागले. मोठा येडो झालाय माझा बहिणींनो. बघा माझा येडो बघ जा माझा कधीतरी सगळा येडो बघ जा ना. थोडं सरकितात आणि नाही का थोडंसं बघितल्याने करतात आणि पुढं ढकलितात. लय बहिणी माझ्या असं करतात. लय भाऊ असं करतात. परी तसं नका हो करू. मी लय मोकळ्या मनाची आहे. मी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईन. भरभरून तुम्हाला आशीर्वाद देईन. माझे येडो बघ जा आणि ते हे काय म्हणतात कमेंट करी जा. मला सांग जा आवडलं का नाही म्हणून. म्हणजे आवडायला नाही आवडायला माझे येडो चांगलेच असते. तर असे भोळ्यापणाचे माझे येडो असतात बघा. मी काय एवढे चॅप्टर नाही काय नाही. बस मी तुमच्या बहिणीसारखी आहे. आणि तुम्हाला मी भाऊ आणि बहीणच मानलेलं आहे. माझे जसे 2 भाऊ आणि 2 बहिणी तसं तुम्ही माझ्या जगाचे बहीण आणि भाऊ भाषे आणि बाळगोपाळ माझे नातरुंड पतरुंडासारखे सगळे माझे सगळे आहेत. माझं जसं आहेत ना माझ्या घरचे तसे तुम्ही पण आहेत. तरी मला हे बघा लाईट करी जा आणि ते काय म्हणतात सबस्क्राईब का काय म्हणतात ना ते करी जा. तर म्हणजे ते कमी झाले ना माझं. हे लाईट झाली बरोबर तर ते सबस्क्राईब झाले जरा कमी आहे. तर करा जा भरभरून या बहिणीची झुळी भरा. पदर कुठे गेला माझा. चला मी तुमचा लई लागले वेळ घ्यायला. हे बघा त्या बहिणीची भरभरून झोळी भरा. तर बहीण हे बघा लई तुम्हाला आशीर्वाद देईन. माझं लय मोकळं मन हो बहिणींना. मी लय मोकळ्या मनाची आहे. आणि मी पण लॉकडाऊन पासून तुमचे व्हिडिओ बघितलेत. आणि मी हे बघा रात्रीचं 3-3 वाजता व्हिडिओ बघितलेत तुमचे. आणि नाही का माझा नवरा झोपलेला असायचा असा आणि मी अशी बसलेली नाही झोपूनच. त्यांचे उशी आणि माझी उशी नाही का त्यांच्या एकाच उशीवर आमचं दोघंचं मुंडकं असायचं. आणि त्यांनी असं करायचं झोप ना आणि नाही का असं करायचं झोप. तरी मी म्हणायचे हा. आणि तरी तुमचे पूर्णच मी येडो बघायचे. सगळ्यांचे येडो बघायचे हो बहिणींनी. सगळ्यांचे येडो भावांचे बहिणींचे भाषांचे लेकरांचे सगळ्यांचे येडो बघायचे. तसे माझे येडो बघा तुम्ही. मी लय अनाडी मला काहीच कळत नाही. म्हणून सांगते मी जर शिकलेली असते ना तर मला सांगितलं पण नसतं. माझं शिक्षणच झालेलं नाही म्हणून माझं भरभरून मला सपोर्ट करा. माझ्या घरच्यांनी हसतेत माझ्यावर हे हृदय म्हणतात काय होणार हिचं. सब बोलते तेरा क्या बनेगा नहीं बनेगा इसके लिए मुझे नहीं क्या सपोर्ट करो और लाइक करो तभी घर वाले को मेरे समझ में आएगा. हाँ इसके साथ है कोई तो घर वाले नहीं पर बाहर वाले थे है बहन भाई. माफ करा मला. मी लय मोठा व्हिडिओ केलाय. ठेवते.